स्टिकच्या बाहेर वाईड चेंडू आणि वाईड चेंडू अतिरिक्त धावे ते एक सिंगल धावेल अतिरिक्त आणि धावसंख्या झाली आहे 1. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आर्यन आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती बॅटर. फुल टॉस पहिला स्क्वेअर लेगला भिरकावलाय कट केली फक्त दिशा दिली आहे मिळतील या चेंडूवरती येतील ते 4. आर्यन गोलंदाजी करतायत पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय वाईड आला नंतर 4 आल्या धावा झाल्या त्या 5 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. फटका खेळलाय पुन्हा स्कोर लेगला सगळं क्षेत्र पाहिलंय क्षेत्र निवडलंय आणखीन येतील त्या धावा डिक्लेअर झोन मध्ये सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या 6 धावा. छोटासा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. छोटा आणि मोठं हे क्रिकेटमध्ये नाहीये. वयाच्या 16व्या वर्षी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरांनी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्यांदा अपयश आलं परंतु नंतर यश आलं. ते यश असं आलं की कधी मागे वळून पाहिलंच नाही. हो पुन्हा पाहूया कुठल्या अँगलनी पंच तत्पर आहे. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येतोय आणि सिंगलने ते धावफलक सरसवलं गेले. धावसंख्या लागते ती मात्र 7 या अंकावरती. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जातंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं इथे मात्र सौंदर्य दाखवलं जातंय आणि देखणं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं जातंय. हे क्रिकेटचं पर्व मैदानाच्या आतमध्ये श्री उतेश्वर पद्मावती चषक 2025च्या पर्वामध्ये ही क्रिकेटची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक मायबाप वर्ग जो घर बसल्या पाहतोय त्यांचं देखील स्वागत आहे आमच्या स्पर्धेमध्ये. डाव्या स्टिकच्या बाहेर पंचांनी हेरलं वाईड चेंडू अतिरिक्त धावेल. बॅटने चेंडूवरती धावा गेल्या ना काही फरक पडत नाहीये. अतिरिक्त धावा जातात ना त्यामागे धाव देखील येते आणि चेंडू देखील वाढतोय आणि वाढलेल्या चेंडूवर जर पुन्हा 4 आला तर पूर्ण डिस्ट्रॉय केलं जातंय गोलंदाजाला. हे गणित तुम्हाला आखायचंय. आर्यनची मात्र चूक होतीये 8 या अंकावरती. हो या वेळेस चांगला कमबॅक करतोय. अपील केली परंतु पंचांनी हेरलं. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू आहे. बघा लीगल गोलंदाजी चांगली होती आर्यनची मग अतिरिक्त चेंडू का टाकतोय हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला असेल. परंतु गोलंदाज जेव्हा मैदानात गोलंदाजी करतो ना तेव्हा त्याला मात्र स्वतःवरती माइंडनं खेळ करायचा असतो. इतकं सोपं नाहीये बोलणं आणि करणं. फुल टॉस खेळतोय गॅप मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर घेतोय आणि स्क्वेअर लेगला मिळतील त्या धावा 4. या 4 अंकांना धावसंख्या सरसवली आहे ती 12 या अंकावरती. जर 2-3 वाईड चेंडू टाकले नसते तर एका षटकामध्ये 12 धावसंख्या राहिली असती. कदाचित त्या चेंडूंवरती विकेट देखील मिळाली असती. परंतु हे गणित या चिमुरड्या आर्यनला अद्याप कळणार नाहीये. परंतु काय कौतुक करावं कारण चांगली गोलंदाजी मी म्हणेन आतापर्यंत सद्यस्थितीला. वाईड चेंडू येतोय अतिरिक्त धावेल धावसंख्या होते ते 13 रन्स आपण पाहताय. म्हणजे आर्यन आता मात्र कुठेतरी आपण पाहतोय शिकण्याचा प्रयत्न करतोय. कमी वेळेत संघानं जबाबदारी दिली आहे म्हणजे संघाचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे मित्रांनो. कारण एका छोट्या गोलंदाजाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळायला दिलंय सफल ठरतोय. बघा चांगली लेंथ आहे परंतु वाईड चेंडूंमुळे अतिरिक्त धावा गेल्या. अन्यथा षटकामध्ये 8 ते 9 धावा राहिल्या असत्या आणि त्या हिशोबाने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या चांगली गोलंदाजी गणली असती. तरी देखील मी म्हणेन माझ्या मते या षटकामध्ये धावा आल्यात त्या 13 धावा आणि वयाच्या हिशोबानुसार पाहिलं तर या 13 धावा कमीच आहेत. म्हणजे मी म्हणेन पहिले षटक आर्यनसाठी चांगलं षटक ठरलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले 38 सर्कल निर्बंध असलेलं क्षेत्र 2 क्षेत्रक्षेत्र सर्कलच्या बाहेर आणि तरी देखील फक्त धावा दिल्या 13 आणि विशेषतः 6 अंक आलेला नाहीये. म्हणजे कुठेतरी गोलंदाजी चांगली केली आर्यनने. मी म्हणेन छोटा पॅक बडा धमाका. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये एल गोलंदाज संकेत
संकेत आणि संकेतच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा हाताळला जाईल. धावसंख्या झाले 13. ओमसाई दरी टीम आणि गावडोशी KCC 11 टीम. फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, येईल, धावलाय, जोरात पळालाय आणि जलदगती मेट्रो साठी कंट्रोल देखील असायला हवा, कारण लोकल ट्रेन लोकल सारखीच चालते. परंतु पुन्हा पहिला सरळ पुढे सरसावला, बॅलन्स बिघडलं आणि चेंडू मागे आणि हा पुढे. पहिला डब्या मागे, पाचचे डबे मागेच राहणार आणि झेल मात्र ड्रॉप झालाय आणि धावसंख्या मात्र आली धावफलकावरती 15 या अंकावरती. कॅच जागेवर होती, तिला अन जागेवर बनवली त्या क्षेत्ररक्षकानं. हाफ ट्रॅकर यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. आर्यन असेल, चेंडूवर गेलाय, एक सिंगल आली, थ्रो जाईल, परंतु एक सिंगलने धावफलक सरसवलं. धावसंख्या लगावली गेली. धावफलकावरती आल्या त्या 16 रन, 16 धावा. चांगली कामगिरी केली आहे, चांगली कामगिरी करतायत आणि चांगली कामगिरी देखील करावी लागेल. स्लोअर चेंडू, 5वा चेंडू, आर्यन येईल चेंडू वरती, कॅच ड्रॉप होईल, सिंगल डबलचा प्रयत्न आणि दुसरी आली आहे. बघा ह्या कॅच नाही बाळा, ही मॅच आहे. आर्यनने मात्र कॅच ड्रॉप केलाय. चेंडू पर्यंत आपण गेलात, फंबल व्हायचं नाहीये. परीक्षेला बसण्यापूर्वी अभ्यास जर पक्का असेल तर इझी माणूस निघून जातो पेपरसाठी, आणि जर कन्फ्युजन असेल तर तो डगमगतो. ती परिस्थिती मैदानात आपण पाहिली. आर्यनची, नौका खेळाडू आहे, शिकेल. पुन्हा संधी येणार नाहीये. एक कॅच किती महाग पडली आपल्याला कळत असेल. या कॅचने मॅचचं चित्र पलटलंय. दुसऱ्या चेंडूवरती 6 आल्यात, म्हणजे कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, लेलो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं. ते वावगं नाहीये. रुळे टीम, आपण देखील कुठे जायचं नाहीये. पुन्हा फटका खेळतोय, पुन्हा बनेल का प्रेक्षक. प्रयत्न चांगला केलाय, पर तिथे सिंगल आली आहे. जबरदस्त एफर्ट दिलाय, फिल्डिंग चांगली केली आहे आणि सिंगल. वेट करा जरा. तो चेंडू सुनारशीला स्पर्श झालाय. आयोजन कमिटीने आम्हाला सूचना दिली आहे 6 धावा येतील. या सागदी आपण पाहतोय 6 अंक जोडला जाईल आणि आयोजन कमिटीची आम्हाला सूचना आहे, आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. आयोजन कमिटी ठरवेल काय करायचं ते. क्रुशियल मुवमेंटला याची दखल घ्या. तिथे मात्र आपण पाहतोय नो चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि सिंगल आली आहे. अतिरिक्त धावसंख्या झाली आहे 31 धावा, 31 रन्स. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या बाजूला जर उभे राहिलं तर बरं होईल, कारण क्रुशियल मुवमेंटच्या वेळेस मग अवघड जातं. आपली स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे. चला जास्त वेळ दौडू नका. 31 धावा, 31 रन्स, 31 रन्स आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. गोलंदाजाचं नाव कळेल का आम्हाला? बॉलर्स नेम
अक्षय येईल गोलंदाजीसाठी. अक्षय वरती जबाबदारी दिली जाईल. आता मात्र षटक क्रमांक 3 31 पहिला चेंडू फुलरलेनचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या आली आणि एक सिंगलने धावसंख्या आली 32 या अंकावरती 32 रन. 45-46 पर्यंत जर अडवलं तरी ओमसाईदरी टीमला मेहनत करून जिंकावं लागेल, पण इतकी मेहनत करावी लागणार नाही. याची दखल घ्यावी लागेल. फुलटॉस आणि राकेश पाहत राहील. आपण पाहतोय चुकीचा चेंडू, चुकीला माफी नाही. पुन्हा दगडी चाळमधून आवाज येईल आणि धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती या 6 धावसंख्येनं 38 धावा 38 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 38 रन 38 धावा आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं अक्षय ज्याची मात्र कामगिरी चांगली असायला हवी. हाफ ट्रॅकर दिलाय. अशा चेंडूवरती फटके मिळतील. आर्यन आता सज्ज होता परंतु फंबल झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. आर्यन कन्फ्यूज होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 40. चला इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. सोंडपार टीमचा कॅप्टन आणि वैभव रुळे टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्सच्या बाजूला या, जिथे मात्र 4 षटकानंतर टॉस होईल. आपण तयारीला लागायचंय. कॅच सुटल्यात ना तिथे मॅच सुटतोय ओमसाईदरी टीम. कॅच महत्वाच्या, विकेट गेल्या असत्या, धाबा रोखल्या असत्या, स्ट्राईक बदलली असती. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा फटका खेळतोय, बॅटिंग करतोय तो मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन जबरदस्त बॅटिंग करतायत. आणखीन 6 धाबा येतील. या 6 धावेने आपण पाहतोय धावफलकावरती 46 धाबा 46 रन्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय अश्विनला. धावसंख्या झाले 46 रन्स. प्रथम बॅटिंग करताना 53 सर्वोच्च धावसंख्या आहे वैभव रुळे टीमची. पुन्हा फटका खेळतोय, प्रयत्न फसलाय, जाईल सीमारेषे बाहेर, 4 चौकार येईल. धावसंख्या झाले 50. षटक क्रमांक 3 मार्गक्रमण आहेत. ज्या कॅचेस तुम्ही ड्रॉप केल्या त्या कॅचेस तुमच्या डोक्यावरती बसल्यात. ओमसाईदरी टीम इथे मात्र आपण पाहतोय किती धावा येतील. आणखीन 6 धावा येतील. धावसंख्या झाली ते मात्र धावफलकावरती 56 आणि रुळे टीमला पिछाडीवरती टाकलंय. प्रथम बॅटिंग करताना त्यांची 53 धावसंख्या होती परंतु आता मात्र बॅटिंग करतोय गावडोशी KCC 11 आणि धावसंख्या झाली 56. आणि अद्याप आपण पाहतोय शेवटचं षटक बॅलन्स आहे. 4थं षटक. 3 षटक संपन्न झाली. धावसंख्या झाली ती मात्र 56. 16 चेंडू आणि 48 धावसंख्येवरती खेळतोय अश्विन आणि पहिलं अर्धशतक ठरू शकतं या स्पर्धेमध्ये, परंतु नॉनस्ट्राईक एंडकडे अडकलाय आणि स्ट्राईक एंडकडे आहे तो मात्र सतीश. तिथे मात्र फटका खेळतोय. ही तरी कॅच होईल काय, पण यावेळेस नशिबानं साथ दिली आणि सिंगल इथे मात्र आली आहे आणि सिंगलने धावफलक सरसावलं 57 या अंकावरती. कौतुक करूया आपल्या युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण 1020 यार्ड्स लाईव्हचे आपले लाईव्ह स्ट्रीमिंग आपले प्रथमेश, स्कोर अपडेटर आपले क्षितिज अगदी स्कोर अपडेटिंग आणि गुणलेखा योगेश सकपाल यांच्या माध्यमातून. हो संधी मिळाली आहे, सिंगल आली आहे. स्ट्राईक घ्यायची होती परंतु नकार दिलाय. 17 चेंडू 49 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली कामगिरी आपण पाहतोय. चेंडू शिल्लक असतील 4. अर्धशतकापासून दूर अश्विन 1 धाव. बघा अगदी हिरलय. या खेळाडूचं कौतुक करेन मी. सतीश अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे आणि बॅटच्या रडार मधला चेंडू त्याने प्लेसमेंट केलाय. अर्थातच अश्विनला संधी दिली आहे. टीम वर्क, टीम स्पिरिट इथे दाखवलंय. आणि आपण जर पाहिलं तर नो चेंडू घोषित केलाय. ऍक्शन थ्रो, नो ची 1 आणि थ्रोची पेनल्टी काय नियमावली असेल आपले ती 3 आणि नो ची 1. ऍक्शन थ्रोच्या 3 आणि नो ची 1 4 धावा ऍड केल्या जातील.
इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल हिल, सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आली आहे 65 धावसंख्या झाली संघाची आणि अश्विनचं अर्धशतक झालंय. चांगली बॅटिंग केली अश्विनने 19 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 50 कंप्लीट केली आहे. अश्विन सकपाळ बॅट दाखवायची आहे, काय बॅटिंग केली अश्विन सकपाळने 19 चेंडूमध्ये 50 धाबा. फटका खेळलाय यावेळेस राकेश पाहत राहील. बघा दुसऱ्या बाजूने सतीश देखील अटॅकिंग क्रिकेट करतोय आणि धावसंख्या झाली ती मात्र 71 धावा 71 रन्स आपण पाहतोय सर्वोच्च धावसंख्या. पण पाहिलं आनंद शेला रेणुशी यांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एक डिक्लेअर झोन मध्ये सिंगल हिल. धावसंख्या झाली ती मात्र 72 धावसंख्या 19 चेंडूंमध्ये अर्धशतक लगावलंय अश्विन बॅटरने. गावडूची केसीसी 11 टीम कडून चांगली बॅटिंग केली आहे. तर चला टॉस करूया. रुळे टीमचा कर्णधार या टॉस का बॉस मध्ये आणि सोंडपार टीमचा कर्णधार आपण देखील या टॉस का बॉस मध्ये, जिथे नाणेफेक केली जाईल. आपण पाहतोय ही अ गटातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल रुळे टीम आणि सोंडपार. तर आपण नाणेफेक करूया. अ गटातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच रुळे टीम एका बाजूला आणि एका बाजूला सोंडपार टीम. आणि नाणेफेकीसाठी आपण विनंती करूया आदरणीय वसंतदादा सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. सोंडपार संघ सामना संपल्यानंतर लगेचच अर्ध्या मिनिटात मैदानामध्ये ताबा घ्या आणि उरलेल्या अर्ध्या मिनिटात फिल्डिंग लावायची आहे, म्हणजे आपल्याकडे 1 मिनिट असेल. चला विनंती आहे दखल घ्या. गावडूची केसीसी 11 टीम आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 75 धावांची गरज, म्हणजे 74 धावा आपण पाहतोय. 75 कशा 73 झाल्यात आणि विदाऊट जर्सी एक प्लेअर आपण खेळवला, त्या पेनल्टीच्या 2 प्लस केल्या गेल्या आणि त्यामुळे झाल्या त्या 75 आणि 76चं भलं मोठं 72 केले. 73 करायचे होते 2 पेनल्टीच्या, 72 झालेत प्लस 2 74. 75चं लक्ष्य ओमसाईदरी टीमला पहिल्या चेंडू पासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यानंतर सज्ज राहायचं जेएमसीसी रेणुशी टीम आणि आदर्श घावरी. गटातील शेवटची मॅच, हिच्या नंतर एक मॅच होईल रुळे आणि सोंडपार. त्या मॅच संपण्या अगोदर, तिच्या इनिंग ब्रेकच्या अगोदर जेएमसीसी रेणुशी आणि आदर्श घावरी आपण रिपोर्टिंग करा. तर नक्कीच आपण पाहतोय श्री उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई, उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर, संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धा के महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ही स्पर्धा श्री उतेश्वर पद्मावती चषक 2025. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम, मोस्ट वेलकम. तर नक्कीच आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर इथे मात्र पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज
प्रतीक स्ट्राइक एंड वरती, राकेश नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर होम साइड दरेचा एक प्लेयर येऊ द्या प्लीज. संकेत नॉन स्ट्राइक एंड वरती, संकेत स्ट्राइक एंड वरती, राकेश पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. राकेश नॉन स्ट्राइक एंड वरती आलाय. खूप छान टीम वर्क आहे या टीमचा. सामना पराभूत करू काही हो, परंतु आयोजन मी पाहिलं, आम्हाला आमंत्रित केलं पहिल्या पर्वाला होम साइड दरे यांनी समालोचनासाठी आणि टीम वर्क खूप छान आहे. कुठेही गडबड नाही आहे. युवा खेळाडूंमध्ये, युवकांमध्ये, ग्रामस्थ मंडळामध्ये चांगलं त्यांच्यातील एकता मी पाहिली 2 दिवसामध्ये. 2 दिवसाच्या त्या स्पर्धेमध्ये खूप छान आयोजन केलं. पहिल्या पर्वाला नवीन संघ, परंतु 5व्या पर्वासारखं आयोजन आणि त्यांना KSKने देखील सांभाळून घेतलं आणि खूप चांगली कामगिरी राहिली होमसाई दरेची. आता मैदानात चांगली कामगिरी करावी लागेल कारण 75चं लक्ष्य पार करायचंय. हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडूला दिले उंची, क्षेत्ररक्षक पाहत राहील, कॅच होईल आणि तिथे मात्र मिळते ती विकेट. आपण पाहिली पहिली विकेट येईल संकेतच्या माध्यमातून. सुभाष विठ्ठल सकपाळ आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. सुहास मोरे स्ट्राइक एंड वरती बॅटिंग साठी, नॉन स्ट्राइक एंड वरती राकेश. नेक्स्ट बॉल आपण पाहू शकाल प्रतीकच्या माध्यमातून. पहिला चेंडू सिंगल, दुसरा डॉट, तिसरी विकेट. ओहो, फटका खेळतोय सरळ हातामध्ये आणि स्टँड अँड डिलिव्हर, जागेवर कॅच मिळवली आणि स्टॅच्यू मुवमेंट मध्ये कॅच आपण पाहिली. अगदी चांगली कॅच गणेशच्या माध्यमातून. स्टॅच्यू मुवमेंट आपण पाहिलं, चेंडू आला अगदी स्टॉप, अगदी लास्ट मुवमेंटला कॅचअप केलाय. कुठलाही रिॲक्शन नाही, कुठलाही एन्जॉय नाही, फक्त जागेवर खंबा आणि तिथे मात्र कॅच मिळवले. एन्जॉय देखील केलं जाईल क्रिकेटला. चांगली कामगिरी. रविवार उद्या आहे, उद्या चर्चा होईल मान्यवरांची दुपारच्या सत्रामध्ये. आता मात्र मॅच कडे लक्ष देऊया. थोडंसं एन्जॉय देखील असायला हवं क्रिकेटमध्ये. धावफलकावरती आता पाहतोय ऑन हॅट्रिक वरती आलाय प्रतीक. एक सिंगल आली आहे. रमेश मैदानामध्ये दाखल होतील. चांगली कामगिरी, चांगली दमखम गोलंदाजाच्या माध्यमातून, प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण एन्जॉय करतोय क्रिकेटला. यानंतरची मॅच देखील चांगली मॅच पाहायला मिळेल. रुळे टीम आणि सोंडपार टीम, 2 दर्जेदार टीम भिडत करतील समोरासमोर. चांगली कामगिरी. प्रतीकचं कौतुक करेन ज्याने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. ओहो, इथे मात्र अपील केली आणि विकेट हॅट्रिक मिळते. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक गावडोशी KCC 11 टीमच्या या प्रतीकच्या माध्यमातून. आणि पहिला अर्धशतक, 19 चेंडू 50 धावा, अश्विन सकपाळ, गावडोशी KCC 11. म्हणजे 2 रेकॉर्ड्स एकाच मॅच मध्ये. ओमसाई दरी टीम आपण पाहतोय आता मात्र मैदानात दाखल होईल. तो मात्र प्रतीक नौका संघ शिकत जाईल. यस, आयोजकांच्या अपोजिट साइडला गावी त्यांचं गाव आहे. गावडोशी KCC 11 टीम आपल्या सातारा जिल्ह्याची शान आहे. आपला कोयना सोळशी कांदाटी विभाग, तापोळ्यासारखं पर्यटन स्थळ तिथे उपलब्ध आहे. महाबळेश्वरच्या लगत जावलीचं खोरं घनदाट अरण्य देखील आहे. मेढा क्षेत्र देखील आहे. वासोटा फोर्ट आहे. बरेच क्षेत्र, नारायणपूरचं मठ देखील, शिमडीचा मठ देखील तिथेच आहे. नागेश्वर धाम देखील तिथेच आहे आणि उतेश्वर देखील देवस्थान आपलं तिथेच आहे. हे सर्व देवस्थान देखील तिथेच आहेत. पर्यटकांचा खूप ओघ वाढलाय आणि निसर्गरम्य पाहायचं म्हटलं सगळ्यात मोठा धबधबा वज्राई धबधबा देखील आपल्या सातारा जिल्ह्यामध्येच आहे. त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं, कास प्लेटू, कास पठार,
गणपतीच्या पिरियड मध्ये कालावधीमध्ये देखील विविध रंगाची पुष्प तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे विविधतेने नटलेलं क्षेत्र म्हणजे सातारा. पराक्रमांचा इतिहास देखील सातारा, शौर्याची गाथा देखील सातारा आणि त्याच विभागातील कोयना सोनशी कांदाटी अंतर्गत हे असोसिएशन आणि त्याच माध्यमातील वेळापूर हे गाव. चर्चा होईल उद्याच्या दिवसामध्ये, बरीचशी मजा केली जाईल अंतिम दिवसामध्ये. वळूया मॅचकडे. सतीश येतोय दुसऱ्या षटकासाठी. पहिलं षटक हाताळलं प्रतीकनं, 1 धाव खर्च केली, 3 विकेट मिळवल्या, अर्थातच विकेट हॅट्रिक मिळवली आहे. आणि इथे मात्र नो चेंडू येईल, पंचांनी हिरलं. अतिरिक्त धाव येते, अतिरिक्त धावेने धावफलक सरसावलंय 2 या अंकांवरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक गोष्टीवरती लक्ष द्यावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू यावेळेस डॉट येईल. एखादी स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाहीये, ती देखील मुंबई सारख्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागते. आमचे संतोष सकपाळ असेल, विशाल सकपाळ असेल, पण पाहतोय अभिजित असेल, सर्व त्यांची टीम असेल. ही टीम खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याला साथ लाभले ग्रामविकास मंडळाची. म्हणजे युती सरकारनं स्थापन केलेले ही स्पर्धा श्री उतेश्वर पद्मावती आपण पाहतोय चषक भरवलाय. उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबईनं 6 धावा येतील. आता राकेशच्या बॅट मधून 6 अंक आलाय आणि धावसंख्या लगावली गेली धावफलकावरती 8 या अंकावरती. जे 2 चेंडू डॉट गेले नंतरचे ते थोडे मागणे ठरले, त्याच्यावर 2-2 आल्या तरी धावसंख्या वाढली असती. बॅटची कड सिंगल येते आणि धावफलकावरती धावसंख्या आली ती मात्र 9 अंकावरती. बघा 2 चेंडू मध्ये 7 आल्या, यापूर्वीचे 2 चेंडू डॉट आहेत तिथे 2-2 आल्या असत्या, 11-12 धावा झाल्या असत्या या षटकामध्ये. कारण पहिला चेंडू न होता तुम्हाला त्याच्यावरती जबाबदारीने खेळायचंय. सिंगल येतोय, आणखीन सिंगल वरती जबाबदारी दिली जाईल. एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या येते ती आपण पाहिली तर 10 धावसंख्या. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. ओ हो हो, फटका खेळलाय चेंडूला, आहे उंची, क्षेत्ररक्षक लॉंग आहे, सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट होईल आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर या 2 धावांनी धावफलक सरसवलंय. धावसंख्या येईल ती मात्र 12 या अंकावरती. 12 रन्स आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 संपन्न झालं आणि 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ओमसाई दरी संघाची सद्य परिस्थिती झाली आहे 3 विकेटचं पतन आणि धावसंख्या झाले 12. खूप पिछाडीवरती आहे ओमसाई दरी टीम, परंतु कारण की पहिल्या पर्वामध्ये गोलंदाजी थोडी महागडी ठरली आणि तिथे मात्र बॅकफूट वरती जावं लागले. परंतु यानंतरची मॅच देखील देखणी असेल. रुळेवर रुळे आणि सोंडपार. हो हो, काय घडतंय यावेळेस. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निराश होऊन चालणार नाही, हताश होऊ नका, खेळत राहा, खेळाची मजा घ्या. एक दिवस संघर्ष केल्यानंतर यश तुमच्या जवळ नक्कीच येईल. ओमसाई दरी टीम. फुल टॉस चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू वरती भिरकी मारले. राकेश यावेळेस सज्ज होतोय, आणखीन बॅटिंग चांगली करतोय. मग राकेशने दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक घेऊन जे 2 चेंडू डॉट झाले तिथे 4 आल्या असत्या, बॅलन्स मध्ये सामना आला असता. धावा झाल्या त्या 18. राकेशकडे ती कुवत आहे, फायटिंग करण्याची क्षमता आहे, वेळ द्यायला हवा होता टीमला. षटक क्रमांक 2 ची चर्चा करतोय. पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचा चेंडू डॉट आहे. आता षटक क्रमांक 3 चर्चेमध्ये यावेळी डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येते. धावा झालेत त्या 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन्स आपण पाहतोय. चांगली कामगिरी आपण जर पाहिली तर 2 टीम इथे लढत करताना ओमसाई दरी आणि गावडोशी KCC 11चं पार्ट जर ठरलंय. हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय हलक्या हातानं, क्षेत्ररक्षक येईल, फंबल झालाय, सिंगल येईल. दुसरीचा प्रयत्न, कॉलिंग झाली आणि दुसरी देखील येईल. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक सरसावलं. धावसंख्या लगावली गेली ती मात्र 21 या अंकावरती. 21 रन्स आतापर्यंत सद्य स्थितीला 21 धावसंख्या आली धावफलकावरती. हो हो हो, 8 चेंडू 54 ची आवश्यकता. वाईड चेंडू आलाय. आता 8 चेंडू 53 ची आवश्यकता. अवघड समीकरण ठरलंय.
40 45 50 पर्यंत धावसंख्या असती तर फाईट करता आली असती ओमसाई दरी टीमला. वातावरण आधीच टाईट केलं ते गावडोशी KCC 11 टीमनं. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येईल. रखरखत्या उन्हाळ्यामध्ये देखील पंचांची कामगिरी अचूक पाहायला मिळते. आपले बंटी कांबळे सर, नजीमुल खान आणि शिवा वैती हे त्रिमूर्तीचं त्रिकूट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांची कामगिरी करताना एमसीचे ऑफिशियल पंच त्यांचं देखील पुन्हा आपण स्वागत व आभार व्यक्त करूया. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येते. सिंगलने काही बिघडणार नाहीये कारण धावसंख्येचा ओघ भरपूर आहे. चित्र थोडस विचित्र पाहायला मिळतंय आणि गावडोशी KCC 11 संघ एक पाऊल नाही 90% पुढे आहे. आता फक्त 6 चेंडू शिल्लक असतील आणि बॅटिंग करतोय ओमसाई दरी टीम आणि 51 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. ती बॅटिंग करणारी टीम ओमसाई दरी टीमला. शिर्डी साईबाबांचं नाव आहे आपल्या टीमला. ओमसाई हे नाव खूप बरं वाटलं. बरेचसे संघांची नावं आपण पाहतो, गावाचं नाव फक्त दिलं जातं, आपल्या संघाचं नाव दिलं जात नाही. तर नक्कीच ते नाव आलं तर नामोल्लेख करताना खूप बरं वाटतं. आणि ओमसाई दरे टीम आपण पाहतोय हा संघ मैदानामध्ये लढतोय. एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळतीये. डॉट चेंडू आपण पाहतोय. शिर्डी के साई बाबा एक बार आओगे तो बार बार जाओगे असं म्हटलं जातं. असं क्षेत्र शिर्डी सबका मालिक एक. चला चर्चा होईल परंतु तर मैदानामध्ये लक्ष देऊया. हो एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळतीये. आणखीन एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर तिथे मात्र 2 चेंडू सलगचे डॉट आलेत. ते गोलंदाज विजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटची कड चेंडू हवेमध्ये येईल अश्विन, परंतु तिथे काय घडलंय तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल आले आणि सिंगलनं धावफलक येतंय ते 25 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत राहिलाय गावडोशी KCC 11 टीमचा. पुन्हा नव्या उमेदीने उभं राहूया, पुन्हा नव्या उमेदीने खेळूया, हा संघर्ष फक्त करूया ओमसाई दर्यासाठी एवढंच मात्र शिल्लक राहिलंय. तिथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू शेष आहेत. रुळे टीम सज्ज झालंय. पॅनल अगदी आपण पाहू शकाल सज्ज झालंय. लगेचच ही मॅच संपल्यानंतर सोंडपार टीम अर्ध्या मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घ्या, उरलेल्या अर्ध्या मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्या. फटका खेळतोय राकेश. चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक येईल. कॅच ड्रॉप होईल. सिंगल डबल साठी कॉलिंग होईल आणि दुसरी धाव देखील ते मात्र केली जाते. आता चेंडू बॅलन्स असेल तो मात्र एक शेवटचा चेंडू या मॅच मधील 99.9 सामना जिंकलाय तो गावडोशी KCC 11 टीमनं. बॅटल मात्र रंगलं, दमखम दाखवली गावडोशी KCC 11 टीमनं. फटका खेळतोय. चेंडूला आहे उंची. पाहूया सिंगल घेतला जाईल. चला सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय गावडोशी KCC 11 संघ. आपलं हार्दिक अभिनंदन आणि ओमसाई दरी टीम आपलं कौतुक. चला मॅन ऑफ द मॅच टायटल जाईल ज्याने 19 चेंडूंमध्ये 50 धावा जमवल्या. आपण पाहतोय आमचे सचिन, आमचे ओमसाई दरेचे, आमचे सुहास मोरे, त्यांची टीम, संपूर्ण टीम, दादा सर्वांचं मनपूर्वक आपण या ठिकाणी